बसणाऱ्यांपैकी सांगतो तुम्हाला, खिशात नोटांचा खळखळाट जरूर असावा, पण त्याच्यात कुण्या गरिबाचा तळतळाट नसावा. लक्षात राहू द्या. ज्या दिवशी तुम्ही तळतळाट घेतला, ताटात येणारा घास माझ्या आयांनो, आपला नवरा इमानदारीने कमवून आणतो का बेईमानीने, याच्यावर पुढची संतती तुम्हाला अवलंबून आहे. कपाटात किती संपत्ती जपून ठेवली, त्यापेक्षा उतार वयात चतकोर भाकर देणारी संतती कशी आहे, याच्यावरती तुमचं आमचं जीवन अवलंबून आहे. घरच्यांनी तुमच्याकडे पाठ फिरू द्या, नातेवाईकांनी पाठ फिरू द्या, भावकीने पाठ फिरू द्या, मित्रांनी पाठ फिरू द्या, गावातली माणसं नाही बोलू द्या, नाहीच बोलू द्यावं. फक्त आत्महत्या करू नका. एखाद्या झाडाखाली बसा आणि माझ्या विश्वाच्या मालकाचं अंतकरणातून नाव घ्या. तो तुमच्यासमोर कोणाच्या ना कोणाच्या रूपाने आल्याखेरीज राहणार नाही. एवढी ताकद त्याच्या नावाच्या चिंतनामध्ये. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुर्दी प्रदेशं. विधीन्द्रादिदेव सदा स्तूर्यमानं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा, करुणा करा, दया दया तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी, जेनी हा धर्म जितविलाची बळी, तो संभाजी जानन बाळी का हो तरला जयाची कुळी. तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीतसो. धर्माचे पालन करणे पाखंड खंड तिची भांगरणे पावन
खंड याच्या मकरणी कामा त्याच्या वाढवा माझे बालना खंडा खंडना येत्या भागरे कामा काय नो हे केले, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार. झोपू नका. भव सिंधू उतरी पार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी जो आपल्याला घेऊन जाणार आहे त्याच्या दरबारामध्ये नेणारा कोण आहे? तो नागेश्वर भगवंत आहे. तुम्ही किती मोठे असला, कुणी म्हणून मी जमीनदार आहे, मी जागीरदार आहे, मी फार मोठा उद्योजक आहे, मी गुंठा मंत्री, मी आमदार आहे, मी खासदार आहे, कोणाला नाही नेणार आहे. त्याचा दरबार आहे. त्याच्या प्रांगणामध्ये हा 8 दिवसीय असणारा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा, माझ्या मुखकमलातून गायला गेलेला अभंग. देवानी मला माणसाचा जन्म दिला आणि माझ्यासमोर सुद्धा सगळी माणसं बसलेली. बघा, खात्री करा, जनावर दिसत नाही ना तुम्हाला? 1,83,99,999 योनीनंतर देवानी सगळ्यात जास्त प्रेम कोणावरती केलं असेल तर मानव जातीवरती. ते पण तुम्हाला कळलं पाहिजे. माझ्या मुखकमलातून गायला गेलेला अभंग ही अलौकिक जगतातली प्रॉपर्टी, लौकिक जगतातली नाही. लौकिक जगतामध्ये संसार आहे आणि अलौकिक जगतामध्ये परमार्थ आहे. अलौकिक जगतात ज्यांचं जगणं झालं त्यांची लोक नावं घेतात. लौकिक जगतात ज्यांचं जगणं झालं त्यांचं 4-5 वर्षच नाव घेतात, नंतर घेतात का नाही सांगता येत नाही. म्हणून ही वारसा प्रॉपर्टी नाही गायले गेलेली. हा अभंग माझ्या पंजोबांनी नाही लिहिला बरं का. हा अभंग माझ्या आज्यांनी लिहिला नाही. हा अभंग माझ्या वडिलांनी नाही का. हा अभंग महाराष्ट्रभर ज्या विठ्ठलाच्या नामावर मावा संसार चालतो मी सुद्धा लिहिलेला नाही का. हा अभंग 51,000 सांगणाऱ्याच्या बापाचा सुद्धा नाही. लक्षात राहू द्या. जाळोनी संसार बैसलो अंगणी. भक्ती, ज्ञान, वैराग्य ओतपुरून भरलेलं आहे. लोकांच्या दुःखात दुःख मानलं आणि सुखात सुख मानलं. 450 वर्षापूर्वी स्वतःचा संसार जाळला आणि लोकांच्या कल्याणासाठी आपलं जीवन समर्पित करणारा अष्टादश संतांपेक्षा एक असणारा वारकरी संप्रदायाच्या कलशास्थानी विराजमान झालेला साधू. मला माहीत नाही आता किती शेतकऱ्यांची किती जणांनी कर्ज माफ केली, पण 450 वर्षापूर्वी माझ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं आसू पुसणारा आणि कर्ज माफ करणारा साधू पहिला कोण असेल तर जगद्गुरु तुकोबराय. लक्षात राहू द्या. वाजवायच्या असल्या टाळ्या तर हलकाट सारख्या वाजू नका. आता तुम्ही टाळ्या कधी वाजवणार आहे माहिती आहे का? झालं अजून 15 दिवसांनी चाललं खायला त्या जोरात वाजवा, तुकोबरायांसाठी वाजवा. असं नाही, ते आपल्याला जमत नाही. ते कलशास्थानी विराजमान झालेला साधू एका विठ्ठलाचं चिंतन केल्यानंतर तुमची चिंता दूर होते आणि चिंतन केल्यानंतर यथार्थ जीवनाचं सार्थक वर्णन करणारा अभंग नामपर प्रकरणातला सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी महाशिवरात्रीचा असणारा ज्ञानयज्ञ सोहळा, कडेपठार असणारं कुलदैवत खंडेरायाच्या असणाऱ्या सह्याद्रीच्या दरेखोऱ्यामध्ये वसलेलं नाजरे तलावाच्या बाजूला असणारं हे छोटंसं टुमदार असणारं गाव, त्या गावातली सुंदर सुंदर असणारी संत सज्जन माईबाप. आता एवढं म्हटलं भरपूर झाला, बरोबर आहे का नाही? ह्या ज्ञानयज्ञ सोहळ्यासाठी ज्यांचं ज्यांचं अन्नदान आहे त्यांना धन्यवाद देतो, ज्यांचं ज्यांचं योगदान आहे त्यांना धन्यवाद देतो, जी कीर्तनाला आले त्यांना धन्यवाद देतो, जी घरात बसून कीर्तन ऐकतात त्यांनाही धन्यवाद देतो, जी बाहेर बसल्यात त्यांनाही धन्यवाद, जे आत येतात तेही धन्यवाद. आणि महाराष्ट्रातले नामांकित असणारे संगीत विशारद असन, तालमहर्षी असेल, उपस्थित असणारा माझा संत सज्जन वर्ग, माझा साथ देणारा, त्या सगळ्यांच्या चरणी दंडवत घेतो. प्रत्येकाला माहीत आहे जीवनामध्ये जगत असताना समस्त ग्रामस्थ नाजरे कडे पठार गाव सगळ्यांना धन्यवाद देतो. कारण तुम्ही मला वाटते 24वे वर्ष साजरं केलं, बरोबर आहे ना? उत्तम नाना सयाजीराव कुठे गेले? आणि हे साजरं करत असताना उत्कृष्ट नियोजन कशाला म्हणतात, उत्तम अशी साऊंड सिस्टीम कशाला म्हणतात, उत्तम अशी सजावट कशाला म्हणतात,
त्या ठिकाणी आल्यानंतर भगवंताचं नाम घेतल्यानंतर अंतकरणाला प्रसन्नता हे शिकावं कुठलं तर नाझरे गावातून शिकावं. लक्षात राहू द्या. अनेक असणारी सुंदर असणारी कीर्तन सेवा. कैवल्यवासी मारुती यशवंत कातोरे, जनाबाई सकाराम कांबळे, पूजा आणि कातोरे, लक्ष्मण बाबूराव नाजीरकर, चांगुना कैलास मोघे, जगन्नाथ शंकर नाजीरकर, नीलम मयूर नाजीरकर, पाराजी रंभाऊ नाजीरकर, शुभम दादासो रांधवन, जीविका नितीन आटोळे, गोविंद खैरे, दत्तू अंकुश खैरे, राहुल अशोक पवार, झुंबर नको रघुनाथ चिकणे, मुक्ताबाई काळूभाऊ चिकणे, लक्ष्मण विठोबा पवार, ज्ञानोबा कृष्णा चिकणे, प्रकाश दशरथ चिकणे, महेश राजेंद्र कोंडरे, समाबाई साहेबराव खैरे, आशाबाई किसन खैरे आणि त्याचबरोबर नाझरे सुपेमधले असणारे लक्ष्मीबाई मारुती कापरे, इंदुबाई गेनबा फणसे, बळवंत निवृत्ती कापरे, हबप निवृत्ती दिनकर कापरे, आनंदा पोटे, आबासो निवृत्ती कापरे. ही लोकं आपल्यात नाही. सगळ्यांनी 2 मिनटं उभं राहायचं. त्यांच्या स्मृतीला अभिमान. ती वर्ण पाहत असतील. आता नाही येणे जाणे आणि सहज खुंटेले बोलणे. ईश्वर विभूती समान ती लोक झाली. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या जगामाची, राहिल्या जगामाची. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या कीर्ती जगमाची. हो राहिल्या कीर्ती जगमाची. वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या जगात, इतरांच्या गोष्टी ऐकिल्या जगात. वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या जगात, वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या जगात. विठ्ठल विठाला 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 कुंडलिकावत हरी विठ्ठल हरिनाथ शिवाजी मल्हारी मार्तंड खंडराय भगवान. हर 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 विठाला 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 विठाला. तुकोबरायांचं आहे. कोण जगद्गुरु तुकोबराया? ज्यांचं नाव घेतल्याखेरीज भजनाला सुद्धा पूर्तता नाही, ज्यांचं नाव घेतल्याखेरीज हरिपाठाला सुद्धा पूर्णता नाही, ज्यांचं नाव घेतल्याखेरीज कीर्तनाला सुद्धा पूर्णता नाही. घ्यावंच लागतं. किती त्याग, किती भक्ती, किती ज्ञान मिळालेलं स्वतःपुरतं मर्यादित साठून नाही ठेवलं, ते इतरांना देण्याचा प्रयत्न केला. सुख, समाधान आणि आनंद हे जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात आहे. तुमच्या आमच्या जीवनात सुख, समाधान, आनंद ही किती आहे हे प्रत्येकाने बसल्या जाग्यावर तोलायचं. मिळालेलं ज्ञान स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता
नको नको ती पूर्णता. मग हरिपाठ असो, नित्याचं भजन असो, कीर्तन असो, काकडा असो, नवे नवे आळंदी पंढरीच्या वारीसुद्धा त्यांच्याशिवाय पूर्णता नाही. ते सुद्धा सगळ्यांना सांगायचे. काय सांगायचे? चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवनदा पाहू, रखुमा देवी बरा पाहू. चला हो पंढरी जावो, चला हो पंढरी जावो, जीवाच्या जीवलगा पाहू, रखुमा देवी बरा पाहू. विवरे स्नान करोनिया, विवरे स्नान करोनिया, विवरे स्नान करोनिया, विवरे स्नान करोनिया. संतपद धूळ सिरिला, संतपद धूळ लावो, जीवाच्या जीवलगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला पंढरी जाऊ, रखुमा देवी बरा पाहू. रखुमा देवी बरा पाहू. चला हो पंढरी जावो, चला हो पंढरी जावो, जीवाच्या जीवलगा पाहू, रखुमा देवी बरा पाहू, देवी बरा पाहू. चला हो पंढरी जाऊ. गेले का नाही? मुंडके हलवा ना. निर्यात स्नान केलं. इथं नाजरे तलावावरती कितीतरी दिंड्या स्नान करतात. गेले का नाही? मिळाला देव, मिळाला पांडुरंग, मिळालं सुख, मिळालं समाधान, मिळाला आनंद. 15 दिवसापुरता काहींना मिळतो. काही काही तर पुण्यातच बॅगी घेऊन ये. घे चिवड्याचा पुडा कोंब पिशीत, घे बिस्किटचा पुडा कोंब पिशीत. काही काही बादर स्वयंपाकाच्या टेम्पूतून खाली नाही उतरते. घे शेंगदाणं मार्गापाना, घे साखर, घे ठुसून. त्यांची वजनं चेक करा. तुम्ही लय हसू नका. काय तुम्ही ज्ञानेश्वरी गाथा नाही आणती तिकडनं. पळपट लाटणं, खुळखुळा. आयुष्याच्या मार्गावरती जात असताना जगद्गुरु तुकोबराया, माझे माय माऊली ज्ञानेश्वर, किती भाग्याचे तुम्ही का पांडुरंगाला जाणाऱ्या दिंड्या तुमच्या गावाच्या जवळून जातात. तुम्ही भाग्याची लोक आहे. परमार्थ ओतपुरून भरलेला आहे. अंतकरणातून सुरुवात सुख आणि समाधान आणि आनंद करायचा असेल तर चिंता ही संसाराची आहे. चिंता चितेवरती नेते आणि चिंतन हे देवाचं आहे. चिंतन मोक्षाच्या मार्गाला नेतं. मग तुम्हा आम्हाला मुक्ती आणि मोक्ष पाहिजे असेल तर धर्मानुकूलतेने आम्हाला जीवन जगणं म्हणजे पांडुरंगाचं नामस्मरण करणं. विठाल विठाल. सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा निर्गुण निराकार परमात्मा काहीच नाही. त्या विधात्याने रचना केली, मनात आणलं, मी एकटा कुठपर्यंत राहू. पहिले कोठेच नवते काय, पहिले कोठेच नवते काय, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यात होते पाये, अवघे शून्याचे होते पाये. निर्माण झाले, येथे कठाल गज निर्माण झाले. कान्होबा तेरे तेरे येथे कठाल गज निर्माण झाले, येथे कठाल गज निर्माण झाले. चंद्र नव्हता, सूर्य नव्हते, तारे नव्हते, काहीच नव्हतं. एकटंच होतं. कर्माने बिंबीतून एक जण निर्माण केला, ब्रह्म. त्याला सांगितलं सृष्टी निर्माण कर. आता कीर्तनात बोलत जायचं, तुमच्या खालच्यांनी बोलायचं. ही वरची पार्टी नाही बोलणार, तुम्ही बोलायचं. नाहीतर मी 4 वाजेपर्यंत कीर्तन चालू ठेवीन. किती? 4. हां, नाही बोललं तुमच्या आमच्या अगोदर इथं आलो कोण? आम्हाला येत असतं तर तुला एवढा लांबून बोलावला असता का? मी सांगतो.
83,99,999 जाती प्रजाती, त्याच्यात झाडं झुडपं कीटक गाढवं कुत्री मांजरं डुकरं इरुळं बिटकुळ्या चिमण्या घुबडं टोणगे हे सगळं अगोदर आलं. काही झाडं अगोदर आली, काही डोंगर अगोदर आलं, काही नद्या अगोदर आल्या. समजलं ना तुम्हाला? हे आत्ता नाही. आणि एवढं टेंडर पूर्ण केल्यानंतर ब्रह्मदेव बिल पास करायला गेला. कोणाकडं? तुमचा आमचा घास कधी चालू ठेवायचा आणि कधी बंद ठेवायचा हे तुमच्या आमच्या हातात नाही बरं का. काही जगताना अशी जगतात बरं का. आलं ना? बडून घेणाऱ्यांनी ते नीट ऐकावं. ते सुट्टी नाही. तयार झाल्यानंतर सांगितलं देवादी देवा तुम्ही खाली जावा आणि हे तयार केलेली जीवसृष्टी कशी वाटली त्याचा असणारा आम्हाला सांगावा. देव खाली आला. गाढव हारळ खात होतं. गाढव माहिती आहे ना? गाढवाला देव म्हणला गाढवा. त्याला कलियुगाची हवा लागली. तो म्हणला एकेरी नावाने उल्लेख कोणी केला? जोपर्यंत राव म्हणत नाही तोपर्यंत मी मागं बघणार नाही. देव म्हणले गाढवराव एवढंच पाहिलं. काहींना घेणदेणच नाही. पुन्हा हारळ खायला लागलं. बैला का पाहिलं डुकरा का पाहिलं कुत्र्या का पाहिलं कोणी पाहायला तयार नाही. देव म्हणला एवढं निर्माण करून उपयोग नाही. मग देवाने एक सुंदर असणारा प्रोजेक्ट निर्माण केला. जरा कलियुगातली सुशिक्षित आणि स्टँडर्ड त्याला म्हणतात प्रोजेक्ट. IT वाले आहेत ना 35 लाख पॅकेज 25 लाख पॅकेज. शेखर सुमनचा असणारा सुखी संसार. बर्गर पिझ्झा रोटी चपाती भाजी भाकरी डाळ चपाती घरात मिळणार नाही. समजून जा आता तुम्ही. प्रोजेक्ट निर्माण केला. त्या प्रोजेक्टमध्ये असं सुंदर मॉडेल निर्माण केलं. हे झापडं हे शानं नाही. हे तिथं उभं राहिलं. मला कशासाठी निर्माण केलं? तिथं वर तुला राजा करायची. तिथंच 1.5 इंच फुगला. तुला भूतलावरती पाठवायचे. निर्माण केलेली सृष्टी मी तुझ्या ताब्यात देणार आहे. आता मला सांगा विषय सोडून बोलणार नाही. ही जीवसृष्टी सगळी कुणाच्या ताब्यात दिली देवाने? तुमच्या आमच्या. बैलाला सोडायला कोण जातं? अरे बोला ना. मी धडक घेईन आता त्या देवळाच्या त्या खांबा. माणूस. गाईला धुतं कोण? माणूस. सापाला धरतं कोण? हत्तीवर स्वारी कोण करतं? कोंबड्यात धरतं कोण? माणसं. मासं धरायला कोण जातं? माणसं. हे सगळ्यावरती अधिराज्य आहे. तू राजा बनवणार आहे. खाली गेल्यानंतर इज्जतमध्ये राहा. तुला कापडं घालायची मुभा देतो बरं का. ह्या झापड्याला देवाने काय सांगितलं? तुला कापडं घालायची मुभा देतो. आता बिगर कापडाचं आहे का तुम्ही? आम्ही बैलाला कधी तुम्ही सोडायला गेले बैल म्हणला का मालक 4 पाहिजे म्हणे 1 सदरा आणा म्हणलं का? आई म्हणलं का? गाय कधी म्हटली का मालकीन बाई दूध काढाय आल्या आंब्या आज काय संक्रांत आहे? सीताचा वावसा रामाचा वावसा जन्म जन्म वावसा मला 1 पैठणी आणून द्या ना मालकीन बाई म्हणली का गाई? मांजर म्याव म्याव करतंय घरात. ते म्हटले का मालकीन बाईला मी आता शावर बात घेऊन येते. माझ्यासाठी पंजाबी ड्रेस. विवस्त्रावस्था जनावरांची पशूंची. कारण ती भोगादीने पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती. पाप पुण्य त्यांना कळत नाही. कळतंय का? नाही कळत. मला सांगा नाझरे गावच्या असणाऱ्या कडे पठारचा महाशिवरात्रीचा सप्ताह गावातल्या डुकरांनी पाहिला. डुकरं माहिती आहे ना? नाही? अरे मुंडकीचा हलवा मला भेटलं नाही. नाही तर एखादं मी धरून आणलं असतं. इथून पुढं असं प्रात्यक्षिक कीर्तन करणं गरजेचं आहे. हां त्या डुकरांनी पाहिला. लेबाडलेलं डुक्कार एका दगडावर बसलं गटाराच्या. त्याच्या बाजूला बारखानली डुकरं. म्हणले काय रे 8 दिवस झालं गटारात काहीच येत नाही. म्हणले माणसांनी सप्ताह भरला नागेश्वर मंदिरामध्ये. रोजच्या पारी कुणी जेवणच बनित नाही. म्हणले माणसंच काय सप्ताह भरित्यात. पुढच्या असणाऱ्या महिन्याला आपण सप्ताह भरू. डुकरांचा सप्ताह पाहिला का? अरे मुंडकता हलवा जरा. नाही तर नाही म्हणा नाही तर हाता हा म्हणा. पाहिला का डुकरांचा? आळंदी पंढरीच्या दिंड्या गाढवांनी पाहिल्या चारता चारता. गाढवं ती म्हणले कुठं चालल्यात? ती म्हणले आळंदी पंढरपूरला चालल्यात दिंड्या. बारीक गाढवा मोठ्या गाढव्याला म्हणलं पप्पा ही लोक माणसं आळंदी पंढरीला चालल्यात. म्हणले माणसंच काय दिंड्याला जातात.
आपणही जाऊ, जा फकवाद घेऊन ये नगरला. आलं का विचाराय तुम्हाला कोणी? गाढव म्हणले 2 लावू, गळ्यात टाळ घालू आणि आपणही दिंड्याला जाऊ. गाढवांची दिंडी पाहिली का? टोनगे कधी पारायणाला बसले का? टोनगे म्हशीचे. मी जनावरांचं चाललंय, तुम्ही खाली बघू नका. टोनगे कधी पारायणाला बसले का? डुकरांचा सप्ताह नाही, गाढवांची दिंडी नाही. टोनगे कधी पारायणाला बसत नाही, कारण पाप पुण्य त्यांना कळत नाही. याच देहात येऊन देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे, आणि हे ज्ञान नाही कोठे, आणि हे ज्ञान नाही कोठे. देही कडे देवाचे भजन आणि हे दान नाही कोठे, आणि हे दान नाही कोठे, आणि हे दान नाही कोठे. याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान. कुठं आहे का? ज्ञान कोणाला दिलं? मनुष्याला. पश्वादिक ही भोगादीने, कर्माधीन नाही. बारकाईने ऐका बर का. हा, भोगादीने. उत्तम नाना, पशु पक्षी भोगादीने, त्यांना पाप पुण्य कळत नाही म्हणून त्यांना विवस्त्र अवस्था दिली. इज्जतवान पठ्ठ्या हा दिला. हे झापडं खाली राहिलं पण फुगलं. ह्या देहात येऊन जर कीर्तनात बसून सुद्धा आपल्या हाताने टाळी वाजत नसल आणि मुखाने भजन करता येत नसल तर जनावरातून आपल्यात फरक काय? विठाल. पश्वादिक योनी भोगादीने मागच्या कर्मामुळे जनावराच्या योनीत गेली. मनुष्य जन्म पाप पुण्य समान झाल्यामुळं मानवाचा जन्म मिळाला. याच देही देवाचं भजन घडणार आहे. हा जन्म भोगादीन सुद्धा आहे आणि कर्मादीन सुद्धा आहे. याच देहात येऊन तुम्हा आम्हाला देव होता येईल. बारकाईने ऐका बरं का. कर्णरूपी ताटे उघडी ठेवा, अंतकरण निर्मळ करा, असणारी हवा बाहेर काढून टाका आणि गेल्यानंतर पुन्हा भरा. हा, याच देहात येऊन तुम्हा आम्हाला देव होता येईल. पुरावा, लाखो वर्षापूर्वी दशरथ नावाचा बाप आणि कौशल्य नावाची आई, तिच्या पोटी राम नावाचा मुलगा झाला. 22 जानेवारीला अयोध्येत आम्ही मंदिर तयार केलं. जय श्रीराम. जय जय श्रीराम. तुम्ही नका म्हणू बँकेतलं पैसे कमी होईन, नाही तर 7 बाऱ्या उतार्यावरचं नाव कमी होईन. तुम्ही गेल्यानंतर बोला माझ्याविषयी. हां, आता बऱ्याच लोकांना दिनरजनी हाची धंदा, करू दुसऱ्याची निंदा, याच्यातलंही ते काय बसल्यावरती गप्पा आणि त्यात का तो हरिपाठातला पहिला अभंग पाठ केला का रे? म्हणून दाखव, म्हणून दाखव. आता गप्पा नुसत्या बोर्डाच्याच चालू आहे जिकडं तिकडं. याच देहात येऊन राम देव झाला. चला पुढं. मायबाप झोपट टाकून गेले हो लेकरांना. स्वतःचा संसार करता आला नाही, पण विश्वाच्या संसाराची प्रतिज्ञा करणारे कोण आहे? अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाचे संसार सुखाचा करीना, अवघाचे संसार सुखाचा करीना. आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. आनंदे भरीना तिन्ही लोक, आनंदे तिन्ही लोक. जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. जगाचा संसार सुखाचा करण्याची प्रतिज्ञा केली का नाही? विश्वाचा संसार सुखाचा करण्याची प्रतिज्ञा केली. मायबाप झोपट टाकून गेलं, पण संतत्व पदाला गेलं. लोकांनी माऊली बनवलं. याच देहात येऊन, याच देहात येऊन देव होता येईल. ह्याच देहात येऊन तुम्हा आम्हाला संत होता येईल आणि ह्याच देहात येऊन तुम्हा आम्हाला राक्षस होता येईल. कोणाला कुठला मार्ग धरायचा हा ज्याने त्याने ठरवायचा. विठ्ठल विठ्ठल. बरोबर आहे.
साक्षीत्वाची भावना तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये निर्माण झाली. सगळे अभंग हे साक्षीत्वाच्या दृष्टीने आहेत. मिळाला अनुभव आले अंगा ते या जगात देतसे. मिळालेला अनुभव इतरांना देण्याचा प्रयत्न केला, पण संसाराची राख रांगोळी झालेली आहे. संसाराकडे पाहिलं नाही, लौकिकदृष्ट्या जगात पाहिलं नाही, घरामध्ये तेल किती मीठ किती हे पाहिलं नाही, घराला किती असणारे भगदड पडल्यात हे पाहिलं नाही. कारण का परिस्थिती पाहिली तर आम्ही सदैव सुडके जवळ येता कोर धागे जाऊ पुढती भिगे पुत्री घर राखी हे आम्ही सदैव सोडके जवळी येता तोर लागे जाऊ पुढती भिगे कुत्रे घर राखी. तुकोबरायांची लौकिक जगतातली संपत्ती काय आहे? काहीच नाही. चंद्रमौळी असणारी झोपडी आहे, खाली मोडकी बाज आहे, घरामध्ये असणाऱ्या चुलीवरती मांडी वणले गवत उगलेले. आवली आई साहेब म्हणले, अहो ऐका ना स्वामी, नाथ धनी हे 3 शब्द आवली वापरायची. आता इथं बसणाऱ्यांनी ध्यानात धरा, किती कीर्तनं किती प्रवचनं ऐकता, नशिबाने मिळालेलं कपाळावरचं सौभाग्याचं लेणं हेच जिनी पांडुरंग मानला ना, तिचेच असणाऱ्या जीवनाचं सार्थक झालं. लक्षात. आणि जी नवऱ्यावर बोट मुडीत ना गिळ वाटोळं होईन तो काय काय हानी त्यात. इथली ना इथली चांगली, आमच्या इकडचं सांगतो. आमच्या इकडे या तुम्ही, काय काय जोडीत यात, काय काय जोडायच्या लायगो आली. आणि जर यांना आणि एकीकडं सोपंच नाही. धनी माध्यान काशिक पाहना, माझ्या नका जीवनाचा विचार करू. आवले तुला खरं सांगू का, खोटं सांगणार नाही मी. माझ्या रोमात पांडुरंग भरलाय ग, रोमात आहे. मला त्याची एवढी गोडी लागली आणि त्याची माझ्यावरती एवढी कृपा झाली ना, काय सांगू गावले तुला. मला त्याच्याशिवाय करमत नाही. मला तुझ्यात सुद्धा पांडुरंग दिसतो. मला गोडिया भंगाची लागली से आज मला गोडिया भंगाची कृपाच्या पांडुरंगाची कृपाच्या पांडुरंगाची लागली से आज मला गोडी अभंगाची लागली आज मला गोडी अभंगाची कृपा द्या पांडुरंगाची टाळी वाजवा, टाळी. द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची. ध्यानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी. ध्यानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी. ध्यानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी. दानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. बोला जय रामकृष्ण हरी. जय 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 जय राम जय जय रामकृष्ण हरी. ध्यानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी. ध्यानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी. कृपाच्या पांडुरंगाची कृपाच्या पांडुरंगाची कृपाच्या पांडुरंगाची पांडुरंगाची पांडुरंग. फट 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 फुट 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 फिट 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 फिट. आता जर सगळ्यांनी जर टाळ्या वाजवल्या तर खंडोबाच्या अंगावरचा भंडारा असा हादरण का नाही. पण तुम्हाला आम्हाला झालंय काय माहिती आहे का, दुसऱ्याला चांगलं म्हणाय गेला का उठलाच पोटात पोटसूळ. पोटसूळ माहिती आहे ना,
2च लोकांना झोपा नाही आजकाल. कोणाला? जो शरीराने व्याधलाय. कीर्तनात आला का, अगं बाया बाया कांबार बसू देईना, 50 रुपये किलो कांदा झाला का वाण्याने कांदा उपटितो. तिथं नाही त्याची कांबार दुखत. हां, शेतकरी तुम्ही आम्ही, तिथं वाण्याने. हां, सोपंच नाही. मला एक सांगा, जो शरीराने पिडलाय आणि ज्याला गोळ्या चालू आहेत त्याला एक झोप नाही. कारण का? शरीर रोगाचे भंडार, शरीर दुर्गंधीचे थार, हे घाण आहे. याला रोज धुवायला लागतं. 8-10 दिवस आंघोळ नका करू, शेजारचा माणूस तुम्हाला बसू सुद्धा देणार नाही, म्हणणार घाण्या उठ, काय वास येतो. एवढं आहे. जनावरं बरी आपल्यापेक्षा, पण एवढं घाण आहे. कारण हे रोगाट आहे. आणि दुसरं कोणाला झोप नाही माहिती आहे का? नुसतं दुसऱ्यांना जळायचं. जळणं कळतंय ना? काही काहींचं जळून थोबडा अशी बघण्यासारखी नाही राहिली, नुसती अशी आकसलेली आहेत. आणि जे असणारं नित्तळ मनाचं आहे ना, त्याचा चेहरा प्रफुल्लित आहे. ते झोपडीत राहू द्या, नाही तर काही होऊ द्या. इथली चांगली. तुम्ही आमच्या गावाला जा आणि गावाला जाऊन म्हणावा, हरिभक्त पारायण आंतरराष्ट्रीय कीर्तनकार रामायणाचार्य संतोषजी महाराज बडेकरांचं गाव आहे का? हां, मग तिथं तारीख द्यायला आलो. तिथं रसवंती ग्रह आहे, माऊली मंदिर आहे. नेमकार 2-4 असणारे जळकुटे बेटाक तिथं बसलेले असणार. ते काय म्हणणार माहिती आहे का? संत्याला तारीख द्यायला आले. संत्या माऊ बारसं जेवलं होतं ते. त्यांचं अगणित उपकार आहे माझ्यावरती. मला धोत्र घेऊन देतात, मला रोज ड्रायफ्रूट आणून देतात. अशी जळकुटी आहेत ना. एकाच्या वास्तुशांतीला कीर्तनाला गेलो, काही मी चेहरे पाहून सांगन. चेहरे पाहून बाबा, हां, चेहरे पाहून मी माणसं सांगन. एवढा हिंडलेलो आहे मी. आता मी फक्त भारतात प्रवास नाही केला, परदेशात. आता रामायण कथासुद्धा माझी परदेशात आहे. लक्षात राहू द्या. पहिला असणारा रामायणाचार्य बाहेर जाऊन रामायण कथा करणारे मॉरिशसला. लक्षात राहू द्या. मी खोटं सांगणार नाही नारदाच्या गादीवर, माझा मोठेपणा सांगत नाही. मी वास्तुशांतीला गेलो, वास्तुशांती झाली, जेवत होतो. तिथलाच भावकीतला माणूस आला आणि जेवायला लागला. काय दुसऱ्याचं अन्नसुद्धा नीट खाती नाही. इकडून गुलाबजाम टाकला, हां, इकडून मिरचीची भजी टाकली. तोंड वाकडं करू जेवत होता. मी म्हणलं नीट जेवा, दातबीट पडन. बरं, अशी रगील असत्यात. ह्या असणारी वर्ग काही नीट नाही. हा वर्ग रगील आहे. हा दुसऱ्याचं ऐकत नाही. हा ना आईचं ऐकत ना बापाचं. गावामध्ये फार त्रास देणारी लोक असतात. इथली नाही, तिकडचं आटपाट नगर, इथली सगळी चांगली. मग म्हणलं चांगला बंगला बांधला, छान. मला म्हणलं तुम्ही बोय का? म्हणलं हा. अशी फुगीर असतात ना, पाकिट न्यायचे तर म्हणत असन तू मी तू. म्हणलं आता तू या सालानीच राहायचे. यांच्या बाप जन्मात बांगला झाला नसता. सासरवाडीचं बुडीताचं घेऊन आला मग बांगला बांधला. खातोय कोणाचं? त्याचंच. अशी जळकुटी लोक आहे. वाजवा जोरात टाळ्या जरा लेकरांसाठी. अहो काहीतरी करा, मिरच्या तरी विका. पोतं बैलाच्या असणाऱ्या अंगावरती टाकायचे, गावोगावी मिरच्या ऐकायचे. फुकटे काही तसंच घेऊन जायचं, काही उधारीने न्यायचे, काही इमानदारीने पैसे द्यायचे. मिरच्याचं पोतं संपलं का बैलाला वैरण टाकायचे आणि वैरण टाकली का त्याच गावामध्ये विधेय अवस्था सगळ्या लोकांना म्हणायचे, या रे लहान थोर याती भरती नारी नार, विचार चिंता कवनाची. या रे लहान थोर याती भरती नारी नार, करावा विचार लगे चिंता तुम्ही आपले बाउन्सर आहात. बाउन्सर स्टँडर्ड शब्द. चोपदार म्हणजे महाराजांचे बॉडीगार्ड. त्यामुळं तुम्ही असं हसायचं. भांडणं नाही झाले ना सकाळी घरी? हां, खणखणीत नाचत राहायचं. ही जागा आहे ना, वर समजा आपण गेलो ना, ती गाय संगतीच गेलो नाही जाणार, पण काय ना लय मजेत जाऊ आपण. त्यामुळं हसत राहायचं. लक्षात. तुकोबर आहे म्हणायचे, या 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 ओ पैशावाल्यांनो या, जागीरदारांनो या, आमदारांनी या, खासदारांनी या, या मोठ्यानी या, बारक्यानी या, या या बसा 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 बसा. मी तुम्हाला सुख समाधान आणि आनंद देतो बरं का. लोक म्हणली काही पैशावर दळिंद्री पीएम करणारी ना आई, ती काय म्हणली यालाच खायला नाही, हा काही सुख देणार. काहींच्या दिवस रात्र काही संध्याकाळी झोपताना सुद्धा आहे ना अशी चादर वाढतात आणि बँकेत एफडी किती.
एफडी आकडा आखून झोपा त्यात. जशी काय एफडी सपनात आली, मालक 50,000ची एफडी बोलते 3 दिवसांनी. तुकोबराय म्हणले लौकिक जगतातलं नाही, अलौकिक. लोक म्हणायला लागले सुख समाधान आनंद. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. मग सगळ्यांना विनवणी करू लागले, अरे तुमच्या पाया पडतो रे बाबा. निज पाया विनवितो तुम्हाला, लागो निज पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला, लागो निज पाया 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 विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. टाळी वाजवा, टाळी मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल म्हणा वेळोवे, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. तुमच्या पाया पडतो रे बाबांनो, पाया पडतो. तुकोबराय म्हणायला लागले, दादा या आई बाबा हे दादा तुमच्या पाया पडतो. लागोन या पाया, लागोन या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, आणि विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. आता मला सांगा, ज्या अर्थी तुकोबराया तुमच्या आमच्या पाया पडतात, त्या अर्थी तुम्ही आम्ही मोठ्यांना झालो का नाही? वाद आहे का काही? मला सांगा, व्यवहारात कुणी कुणाच्या पाया पडावं? लहान्यांनी मोठ्याच्या पडावं का मोठ्यांनी लहान्यांच्या? अरे एवढं तरी बोला रे, मी चाललो थोड्या वेळाने माझ्या गावाला, मी काही उद्या दानं मागणार आहे, थांबणार आहे का? बोला रे जरा, लहान्यांनी मोठ्यांच्या का मोठ्यांनी लहान्यांच्या? बरं आता 2 मिनटं, सुननी सासूच्या पाया पडायचं का सासूनी सुनाच्या? सुननी सासूच्या. आता कोण कोणाच्या पडतंय? बाई आमुष आहे, तुझ्या पाया पडते, माया तोंडाला लागू नको, पत्याच्या संसारासाठी गाडले नाही, माया पकडत नादी नको लागू तू, मी तुझ्या पाया पडते ग. परिस्थिती काय? माझे तुकोबराया विनवणी करून लागले, अरे लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, आणि विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. 4-5 जणांची रगील कीर्तनात येऊन बसली होती तेव्हा, ओ बुवा काय टुमणं लावलं मगाच्या धरणं तुम्हा? विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, कळत नाही का आम्हाला? आम्ही काय वेड आहे का? विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर काय होतं? तेवढ्याच रोषात अभंगाच्या काय नोहे केले, 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 काय नोहे केले,
पुढच्यानी वाजलं मधल्याने मागचा तर वाजितच नाही. नका वाजू, माझं काही जाणार नाही. पण तो वाजवायला लागला का तुमचं आमचं खरं नाही. लक्षात राहू द्या, सत्ताधीश तो आहे. तुकोबरायांना उठून उभा राहिला तो कीर्तन. हो बुवा, काय टुमणं लावलं. ह्या असल्यांना कीर्तन, ती कीर्तनाला कीर्तन आणि भजनला भजन, कारण यांचं भजन झालेलं आहे ना. तुकोबरायांना म्हणले विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर काय होतंय. तुकोबराय म्हणले अरे विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर काय होत नाही ते सांग ना. काय नो हे केले. एका चिंतिता विठ्ठल आहे, त्याच्या बाजूला गटवारी बसलेला होता. म्हणलं तू खाली बस, तू याच्याने नाही रेटायचा बुवा, मी रेटितो. उभा राहिला. ओ बुवा, बोला 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 बोला. विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर खायला मिळालं का. तुमचं काय म्हणणे. नाही भेटत. आयन सांगा बरं, नाही भेटत. आता तुम्ही 2 तास इथं कायला आल्या. विठ्ठल विठ्ठल म्हणाय, बरोबर का नाही. आता मग कीर्तन संपल्यावर घरी जाऊन चुली पेटवणार का इथं जेवणार. सांगा ना. इथंच जेवणार. अन्न वस्त्र निवारामधली पहिली मूलभूत गरज संपली का नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर खायला मिळातं का नाही. दुसरा म्हणला तू खाली बस, ते हावरं होतं. याला बाबा म्हणले बोला. विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर पैसे मिळतात का. तुमचं काय म्हणणे. नाही नाही मिळतात. आता थोड्या वेळाने माझं कीर्तन झाल्यानंतर तुम्ही गावकरी माझा सन्मान करणार. माया गळ्यात शाल, हातात नारळ, नारळाखाली या कागदाचं पाकिट, मग त्याच्यात इचू टाकून देणार का पैसे. सांगा ना तुम्ही. काय म्हणलं मी इथं 2 तास विठ्ठल विठ्ठल म्हणाय आलो. अरे नाही, माझा जगाचा जगनाय कोट्याधीश बनवणार, पण 2 वेळचा सुख आणि समाधानाचा घास ताटात विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर देणार. एवढी ताकद माझ्या विठ्ठल नामात. काय आता एकाला खायची गरज नव्हती आणि पैशाची नव्हती. ती 7 पिढ्यापासून टुमटुंबीत होतं. ते उठलं. बोआ म्हणले बोला. विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर मानपान मिळवतो का. मानपानाला लय हवा रेरी ना. तुराट्या घ्यायच्या आणि बळत कपाळावर हाणून घ्यायच्या सकाळी 10व्याला आणि शुभेच्छा द्यायला लग्नाच्या. मारा, त्यातलं होतं ते. आता मिळत नाही का मानपान. मला सांगा. थोड्या वेळाने आई कीर्तन झालं. ह्या खुर्चीवर कीर्तन करणारा कुठलाही महाराज असू द्या, त्याला बसवलं आणि तिकडं असणारा कोट्याधीश बसवला. तुम्ही पाया कोणाच्या पडसाल. कीर्तन करायच्या. अरे विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर खायला मिळतंय. विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर पैसे मिळतात आणि विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर मानपान मिळतो. हे सगळी असणारा लाभ कशामुळे मिळतं. अवघे होती लाभ एका या जिंदने. 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 हो अवघे होती लाभ एका या चिंतने. 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 कीर्तने गोविंदच्या नाम संकीर्तने. टाळी वाजवा, टाळी. गोविंदच्या. अवघे होती लाभ एका या चिंतने. 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 नामस्मरण, नाम गोविंदाचे सगळी लाभ कोणामुळे मिळतात.
एका चिंतिता विठ्ठले. मग मला सांगा, विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर तोटा आहे का फायदा आहे? फायदा आहे का नाही? आता मगाच्या धरून मी 2 तास म्हणते, हाताने टाळी, मुखाने नाम, काय काय नाम नाही घेती, कुंभकर्ण्यासारख्या जांभाळ्या देतात. राम राम म्हणता तुझी बसली दात खिळे, राम राम म्हणता तुझी बसली दात खिळे, राम राम म्हणता तुझी बसयात खेळे, राम राम म्हणता तुझी बसयात खेळे. पोटासाठी खडबड करती बघावेला, राम राम म्हणता तुझी बसली दात खिळे, राम राम म्हणता तुझी बसली दात खिळे. पोटासाठी बडबड करती राम राम म्हणता तुझी बसली दात खिळे, राम राम म्हणता तुझी बसली दात खिळे. एका चिंतनाने जर सगळे फायदे होत असेल तर विठ्ठल म्हणायला काय हरकत आहे? काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. एक आहे जो या देवांचाही देव, बळिया माझा पंडिराव, स्वर्गाचे अमर स्वर्गीचे अमर, इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्माम्हा, नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊगीती. नारायण नाम म्हणजे विठ्ठलाचं चिंतन केल्यानंतर तुमची आमची चिंता दूर होते. पण तुम्ही आम्ही चिंतनक जात नाही. आता काही काही लोकांना वारकरी संप्रदाय नको आहे, त्यांनी गुरु आणले. एक असा आणला तो जेलमध्ये जाऊन बसला का नाही, खोटारडे गुरु. काहींनी देवाऱ्यातले देव बाहेर फेकले आणि हे असणारे भोंदाडे. काहींना असणारं विठ्ठल नको, पांडुरंग नको, राम नको. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाच कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाच कीर्तनाचे ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचू नाचू कीर्तनाचे रंगी. नाचूंगे 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 नाचूंगे, नाचूंगे 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 नाचूंगे, हरि गुण गावत नाचूंगे नाचूंगे, हरि गुण गावत नाचूंगे नाचूंगे, हरि गुण गावत नाचूंगे. नाचूंगे 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 नाचोगे, नाचूंगे 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 नाचोगे, हरि गुण गावत नाचोगे नाचोगे, हरि गुण गावत नाचोगे नाचोगे, हरि गुण गावत नाचोगे 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 नाचोगे. अरे इथं आल्यावर नाचाय शिका. डांबरीवर नाचणारे नीट नाहीत. तिकडं पाहता ना तुम्ही घाबरायचंच नाही. उद्यापासून खणखणीत नाचायचं. इथं नाचाय काय काही ना लाज वाटते. नाचातात कुठं माहिती आहे का? बजा दात खाऊन. कारण राक्षस गुतला ना त्यांच्यात. आई मई रावणाच्या अवलादी इथली नाही, आमच्या इकडची चांगली आहेत सगळी. हा तुम्ही बघा, नवरदेव परण्या निघाला ना, ते आईमई रावण आहे ना असे झोपलेले असतात. माझ्या मुलींच्या बापाला सरळ सांगणं आहे आता इथून पुढं. तो पाप काय म्हणतो माहिती आहे का? बाबा चला ना, पाहुणे रावल्यांना जेवायला उशीर होतं, चला ना. हे नवरदेवाच्या पुढं बागडे नाचतात ना, ही भूतं. दांडकी गँग तयार करायची मुलीच्या बापाने. नाही ऐकलं का लगेच फोन, पोटऱ्या आणायच्या. टायमावर लग्न लागलं तर त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील, लक्षात राहू द्या. 14 मिनिट लग्न उशीर आहे, 14 वर्षाचा वनवास आम्हाला आहे. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. हे खरं आहे बाबा, पण पुरावा माणसांचा तर उद्धार होतोच, पण जनावरांचा सुद्धा होतो. गजेंद्र नावाचा हत्ती आहे, गजा. सोपा नाही तो लई पैसे कमवाय जायचा. आता मी इथं किती सांगितलं ना, मला सांगा, जर आता मंत्रालयातला एखादा सचिव आला, नाजरेकडे पठारचा सप्ताह आहे का महाशिवरात्रीचा नागेश्वर मंदिरात, जेवढे कीर्तनाला आलेत ना, त्यांनी गेटवर जाताना 5,000 रुपये घेऊन जायचं. तुम्ही रडत घ्याल का हसत?
सांगा ना, काय काय लगेच SMS करते, अरे लवकर या, लाईन लई आहे, मागून ये. उद्यापासून नाव नोंदणी झाली, कीर्तनाला जे येईन त्यांना 5,000. तुम्ही सगळी सोयरी बिरी घेऊन येतील, बसायला जागा नाही पुरणार. बुवाच्या डोक्यावरती माणसं बसतील, 5 मिळणार आहे ना. आता घरात 10 माणसं असल्यावर घरात किती नेणार एका दिवसात? 50. मग काय रडत घेणार आहे का? हे घ्यायला लागल्यावर काही काहींचं सोप्पं नाही. अरे याची चव सोप्पं आहे का? तसा तो गजेंद्र आहे ना, पैसे कमवाय जायचा. तो देवाला मानित नव्हता, देवाला अजिबात नाही. कायचं भजन, कायचा देव आणि कायाचा धर्म, गजेंद्र म्हणायचा. सोप्पं नाही. गजेंद्राला 2 पोरं, हत्ती आहे गजेंद्र, त्याला 2 राण्या, एक पप्पू नावाचा हत्ती आणि एक पिंट्या नावाचा हत्ती. आता मी जरा कृतयुग आणि कलियुग जरा घासून सांगतो, कळन तुम्हाला. काही काहींचा पैशावलंय डोळा. बसणाऱ्यांपैकी सांगतो तुम्हाला, खिशात नोटांचा खळखळाट जरूर असावा, पण त्याच्यात कुण्या गरिबाचा तळतळाट नसावा. लक्षात राहू द्या. ज्या दिवशी तुम्ही तळतळाट घेतला, ताटात येणारा घास माझ्या आयांनो, आपला नवरा इमानदारीने कमवून आणतो का बेईमानीने, याच्यावर पुढची संतती तुम्हाला अवलंबून आहे. कपाटात किती संपत्ती जपून ठेवली, त्यापेक्षा उतार वयात चतकोर भाकर देणारी संतती कशी आहे, याच्यावरती तुमचं आमचं जीवन अवलंबून आहे. आणि दिवस रात्र काही काही कमवतात. पैसे कमवत असताना 3 गोष्टी ध्यानात धरा. गावाचं खाऊ नका, भावाचं लुटून खाऊ नका आणि देवाचं खाऊ नका. वाटोळं झाल्याखेरीज राहणार नाही. हे माझं वाक्य अख्ख्या महाराष्ट्रातले कीर्तनकार घेतात. याला कारण आहे. पुन्हा कधी आलो तर मी समजून सांगन. नाही लुटायचं कोणाला. शेवटला जाताना मला सांगा शेवटला रुपया कोणाचा आहे? दुसऱ्याचा. का असं आहे? तो गेला आणि त्याच्या खात्यातलं पैसे आणा. मला सांगा, हे तुमचं झुमकं वगैरे, कानातलं वगैरे, शेवटला काय म्हणतात माहिती आहे का? ही घरची हलकट. तू अंडात घाला ना सोनं. शेवटला आपल्या तोंडात आता बोला ना माझ्या संग. अरे जेव्हा जागा होता तेव्हा बोलली नाही ना, आता काय बोलन तेव्हा. आणि ते असतात ना सोनं घालायला, अशी येतात, अडकीता असतो. मी ना एकाच्या जाऊन जवळ पाहत होतो. म्हणलं हा किती टाकीतोय? अरे एवढं सुद्धा नाही टाकलं. अरे म्हणलं टाक. म्हणलं गप महाराज, तुला काय कळत आहे, निक. म्हणजे ही मागची आहेत ना. आणि मला सांगा, एवढं खोटं नाटक कायासाठी करायचं? आळ्यासाठी. आळं आपण गेलो ना 13 दिवसाला ही 13 तांबे वाटणार, मृत्यूचा दाखला घेणार भाऊसाहेबाकून आणि तलाट्याकडे जाणार. हे गेलेत, हा पुरावा. यांच्यावर आळं करा. आळं. अरे आळं करण्यासाठी एवढं जर करत असेल तर त्याला आळवल्यावरती तुकोबरायने त्याच्यावरती आळं केलं आणि त्याला आळवलं तर जगाचा जगना घरी येऊन कन्या खाऊ लागला. काय चिंतन केलं? लक्षात राहू. काय चिंतन आहे. विदुर काकाच्या घरी येऊन साली खाल्ल्या. तसा गजू आहे ना, गजू देवालाच मानेना. काय काय आहेत असे? अजिबात नाही. गजेंद्र आला लई दिवसांनी घरी, 2 पेट्या सोनं घेऊन आला. बायकोनी ओवाळलं. गजेंद्र आत बसला. काय चाललंय राणी साहेबा? आम्ही नाही बोलणार, जा. असं मूर्ख माहिती आहे ना. आपण जपी तपी संन्याशी थोडी, अनुभव आहे आपल्याला. अहो मुलं विचारतात, पप्पा कुठे आहेत? आम्ही सांगितलं तुमच्यासाठी बाहेर गेलेले आहेत. तेवढ्यात पप्या नावाचा आणि गोट्या नावाचा असणारा पिंट्या नावाचा आला. पप्पा कॅनवरी द्या, कॅनवरी द्या, कॅनवरी द्या. आणि पप्पा ह्या लाईवाली ना तलीला जायचं पिकनिकला. गजेंद्राची पोरं गजेंद्रला म्हणायला लागली. गजेंद्र म्हणला, बाळांनो आता महिनाभर कुठं जाणार नाही, मी तुमच्यामध्येच राहणार. गजेंद्र रविवारचा लवकर उठला. त्याने स्विमिंग कॉस्ट्यूम घातला, बरमुडा घातला, टी शर्ट घातला गजेंद्रनी. त्याच्या पोरांनी कापडं घातली, बायकांनी इडल्या सांबर केला आणि गजेंद्र निघला. कुठं? सलीला, पिकनिकला. हा गजेंद्र असा दंगळ्यात चालला. भुका लागल्या, एका झाडाखाली बसला. ऋतुमान सरोवर पाहिलं. गजेंद्राची पोरं म्हणायला लागली, बाबा स्विमिंग स्विमिंग स्विमिंग. गजू म्हणला, आता बाळांनो तुम्ही अल्पाहार असणारा अल्प उपहार करून घ्या. मग इडल्या खाल्ल्या, ढोसे खाल्ले आणि गजेंद्राने असणारा कॅश्यूम घातला पोह्याचा. आणि गजेंद्र आपल्या 2 बायकांबरोबर दोन्हीकडे 2 हात लावून उतरला. पोरांनी असा सुळका मारला.
पप्या नावाच्या हत्तीने आणि पिंट्या नावाच्या हत्तीने. बाबा लय गरम होत होतं, पाणी लय मस्त आहे, या 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 या. सगळी घुसली आणि गजेंद्र काय करायचा माहितीये का, सोंडत पाणी घ्यायचा असा आणि बायकोच्या अंगावर गुळणी टाकायचा. गुळण्या गुळण्या माहीत नाही? अरे गुळण्या माहिती आहे का नाही? हळद फिटली त्या टायमाला एकमेकाच्या अंगावर गुळण्या टाकायचो ना. हे फक्त कीर्तनात ऐका, उद्या प्रयोग करू नका, नाही तर काही काही हाणतील. गुळण्या एकदाच असतात. गजेंद्र सोंडात पाणी घ्यायचा, एका बायकोच्या अंगावर टाकायचं झालं का दुसऱ्या बायकोच्या अंगावर गुळणी टाकायचा. असं करत असताना गजेंद्र रममान आहे त्याच्या सुखामध्ये, आणि त्या सुखात गजेंद्र रममान असताना काय झालं माहिती आहे का, मगरीने असा त्याची पोटरी काचकून धरली. गजेंद्राची पोटरी का 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 का. ते पाहिलं बायकोनी. ती म्हणायला लागली, पप्या पिंट्या काठावर पळा, आता तुमच्या बापाचं खरं नाही. सवतीला म्हणली पळा. काठावर सगळी गेली, खाली कोण राहिला? गजेंद्र. अशीच अवस्था 2019 साली झाली ना. कोरोना नावाची मगर आली आणि त्यांनी मिठी मारली तुम्हा आम्हाला. घरातली माणसांना कळलं, स्कोअर 22चा आला. 108ची ॲम्ब्युलन्स बोलावली. याला बाहेर ठेवला पडीत. याला घरातली ताटंसुद्धा नाही दिली. याला पत्रवळी दिल्या थर्माकॉलच्या. याच्या दारावर त्याचं इमानदार कुत्र रोज भाकर टाकणारं बसलं. धाप लागायला लागली म्हणून खिडकीतनं पाहायचं, नातवंड पाहायची. बाबा आत बसला. ॲम्ब्युलन्स दारापुढं आली. चढला गाडीमध्ये. ज्या पायरीवर उभा राहिला त्या पायरीवरती राब राब राबणारा बाप, त्या घरातला कुटुंब प्रमुख. बायकोनी पादलीभर पाणी आणून वढून टाकलं. तो पाहायचा आता कोण आहे ज्यांच्यासाठी केलं तर कोणी माझ्या जवळ येईना. ती गजेंद्राची अवस्था आणि तुमची आमची अवस्था एकच केली देवाने, लक्षात राहू द्या. एकच. कोण गजेंद्र? आम्ही. हा आतमध्ये उभा आहे आणि वरती बायकोला म्हणाय, अगं लक्ष्मी वाचव ना, वाचव. माझा पाय मगरीने धरलाय ग, वाचव. तुझ्या अंगावरचं दागिनं कोणचं आहे माहिती आहे का? लुबाडलं मी लोकांना, नको त्याच्या नादी लागलो. पण आता मी मरणार आहे ग, मरणार आहे मी, मरणार आहे. मला वाचवा येते ना. मरणोत्तर यातना होतात ग मला. तू ये ना सावित्री, तू ये. तुझ्या अंगावरची पैठणी, तुझ्या तोंडावरची पावडर लाली कोणी दिली ग? तुझ्या खाना अंतकरणातून वर फेकलं. मी तुम्हाला सांगतो, घरच्यांनी तुमच्याकडे पाठ फिरू द्या, नातेवाईकांनी पाठ फिरू द्या, भावकीनी पाठ फिरू द्या, मित्रांनी पाठ फिरू द्या, गावातली माणसं नाही बोलू द्या, नाहीच बोलू द्यावं. फक्त आत्महत्या करू नका. एखाद्या झाडाखाली बसा आणि माझ्या विश्वाच्या मालकाचं अंतकरणातून नाव घ्या. तो तुमच्यासमोर कोणाच्या ना कोणाच्या रूपाने आल्याखेरीज राहणार नाही. एवढी ताकद त्याच्या नावाच्या चिंतनामध्ये. गजेंद्राने धावा केला आणि वरती फूल फेकलं. तसा माझा जगाचा जगनायक वरती फूल उडी घेता उचिता कुठे न पाहता वरून फूल झेललं आणि गजेंद्राची नकरापासून सुटका केली. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. नारायण. कुठलंच साधन करण्याची गरज नाही. सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार. तुम्हाला दिंड्यांना जायची गरज नाही, कुठं नाही. काही काही लोक घरात नीट वागती नाही मग देवाला जातात. देव पावणार आहे का? योग याग तपे केली तयाने आमुपे. का तर हे सगळं काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. सर्व साधनांचे सार एका चिंतिता विठ्ठले. हा भव सिंधू उतरी पार एका चिंतिता विठ्ठले. योग याग तपे एका चिंतिता विठ्ठले. केली तयाने आमुपे एका चिंतिता विठ्ठले. सगळ्यांनी दोन्ही हात वरती करा आता व्यवस्थित. आणि एका चिंतिता विठ्ठले. विठोबार
करत असताना फक्त चिंतन देवाचं करा. चिंता संसाराची बाजूला करा. चिंता चितेवरती नेते आणि चिंतन देवाकडे नेतं. आम्हाला देवाकडे जायचं असेल तर जपायचं काय अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे जपा तुका म्हणे जपा जपा तुका म्हणे जपा तुका म्हणे जपा मंत्र क्रियाचारी सोपा मंत्र क्रियाचारी सोपा सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार मंत्र त्रियाक्षरी सोपा मंत्र त्रियाक्षरी सोपा सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार भव सिंधू
विठ्ठल 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 साधनाचे सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार तुकोबराय शेवट काय सांगतात बाबांनो, जपा तुम्ही जपा, या देहाला जपा, लौकिक जगतातलं जपा, पण त्याबरोबर अलौकिक जगतातलं जपा. आता उद्यापासून देव पुंजायचं नाही, मी उलट सांगून जातो, अजिबात पुंजायचं नाही. जमान करून घ्या. हे सगळ्या काय नाही आहे ना. आता चिंट्या बबलीपासून तर आजीपर्यंत हे आहे. 150 वर्षे इंग्रजांनी राज्य केलं, त्यांचा शब्द उद्यापासून बंद करून टाका. हॅलो हॅलो म्हणूच नको. फोन आला ना उद्यापासून, फोन उचलायचा. रामकृष्ण हरी माऊली मध्ये काय संसाराचं बोलायचं. तुम्ही रामकृष्ण हरी म्हणल्यावर समोरचा काय तुम्हाला शिव्या देणार नाही, तोय म्हणन रामकृष्ण हरी. मध्ये काय बोलायचे ते बोला, ठेवू का नाही म्हणायचं, बंद करतो माऊली रामकृष्ण हरी. तो सुद्धा म्हणन बंद करा माऊली रामकृष्ण हरी. दिवसातून 15-20 फोन आलं तर एका माळेचा आवर्तनाचा जप हा तुमच्या मुखातून आणि साध्या फोनमधून होणार. तो का म्हणे जपा आणि मंत्र त्रिअक्षरी सोपा. आणि एवढं साधं सोपं जर कळलं नाही ना तर आशिष महाराज, एक दिवस तुमची आमची गत काय कळणार आहे माहिती आहे ना. हे जरी नाही कळलं दुसरं येईल, हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल, हे जरी नाही कळलं. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारे बोलत देखा महाद्वारी कोणी बोलत रेखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी. तो तुम्ही डुगु डुगु ऐका, डुगुडुगु तुम्ही डुगुडुगु ऐका, डौल गिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका, हे डहुल मिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका, तुम्ही डुगु डुगु ऐका, तुम्ही डुगुडुगु ऐका. पिंगळा 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 महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी. धरुणी उचित धरुणी उचित प्रेम झाली हृदयात, दान मागया आलं दान मागया, दान मागया आलं दान मागया, दान मागया आलं दान मागया, दान मागया आलं दान मागया. पिंगा का पोरी पिंगा ग, पिंगा का पोरी पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा का बाई पिंगा ग, पिंगा का बाई, ए पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवगा अवगा अवघा धागड धिंगा ग, अवघा धागड धिंगा ग, अवघा धागड धिंगा ग, अवघा धागड धिंगा ग. अवगा धांगड धिंगा ग, अवगा धांगड धिंगा ग, अवगा धांगड धिंगा ग, अवगा धांगड धिंगा ग. हे माझा मल्हारीची वाय मल्हारीची वाय, माझा मल्हारीची वाय मल्हारीची वाय, माझ्या मल्हारीची वाय मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. सोमवाग्या प्रेम नगरावाली, सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या
बाबाचा भैरवनाथाचे अंबाबाईचा हर हर मल्हारीची वारी मल्हारीची ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली कायनो एक साधनांचे सार भव सिंधू उतरी पार योग याग तपे केली तयाने आमोपे सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरू पार. चालू असलेला महाशिवरात्री नागेंद्र हराय त्रिलोचनाय माझा नागेश्वर महाराजांचा एक असणारं पूर्वकालीन ह्या असणाऱ्या मंदिराला इतिहास आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी ती पिंड उघडली जाते. त्या ठिकाणी दिव्य असणारं दर्शन आपल्याला भोलेनाथाचं होत असतं. त्या भोलेनाथाची कृपा तुमच्या सर्वांवरती राहू द्या. अखंड भगवंताचं नाम तुमच्या मुखात येऊ द्या. म्हणून हे असणारं वर्ष 29वे पहिल्या दिवसाची सेवा प्रेरणा गुरुवर्य हरिभक्तपर्यंत श्रद्धा त्या जगताप असतील यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त ग्रामस्थ मंडळी त्याचबरोबर या ठिकाणी ख्यातनाम महाराष्ट्रातले असणारे मृदुंगाचार्य हरिभक्तपारायण आमचे परमार्थिक परमस्नेही आदरणीय अर्जुन महाराज साळेकर त्यांच्या पत्नी सगळ्यांना माहीत आहे. आमच्या गावामध्ये भरपूर कार्यक्रम ताईंची ओळख आहे. माझं नाव सांगा त्यांना. म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आणि आता शेवटच्या खरंच जोरात टाळ्या वाजवायच्या. नाही तर मी टाळ्याच वाजवून घेईन अर्धा तास. जोरात वाजवा जरा आपल्या लोकांसाठी वाजवा. दुसरे असणारे ख्यातनामजन्य असणारं सुंदर असं या ठिकाणी चाल म्हटले मला साथ दिली हरिभक्तपारायण गायनाचार्य ज्यांच्या असणाऱ्या कंठामध्ये माझे कोकिळाने वास्तव्य केले रघुनंदन महाराज थोरात त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यानंतर जे व्यासपीठ आणि गेली 15 वर्षे तुमच्या गावाने त्यांच्यावरती प्रेम केलं पुत्रवत प्रेम केलं आणि त्यांनीसुद्धा काय द्यावे त्याची व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा असे असणारे गुरुवर्य हरिभक्तपारायण साहेबराव महाराज खवले खडसे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. ज्यांनी सुरुवातीला विना घेतला सगळं आलं. एक पाथर्डी गावचं असणारं नगर जिल्ह्यातलं. कारण तुम्हाला परमार्थ कसा आहे खरंच जायचं असेल तर नगर जिल्ह्यामध्ये जावा. नारळी सप्ती असतात. मी सांगतो तुम्हाला 25-25 लाख आणि 10-10 लाख लोक असतात त्यांच्या सप्त्याला. जाऊन कधी या. त्यांच्या भागामध्ये असणारं महाराज असणारा नारायणगिरी महाराजांचा सप्ताह असेल देवगड संस्थानाचा असेल त्याचबरोबर भगवान बाबांचा असेल. ट्रॅक्टरच्या असणाऱ्या टँकरनी आमटी आणि टॉलीनी भाकरी वाढल्या जातात आणि गावोच्या गावं आपण त्यांच्याकडनं काहीतरी आदर्श घेण्यासारखं आहे. म्हणून नगर असणाऱ्या भागातलं वैभव ज्यांच्यावरती कृपा आहे पांडुरंगाची शिवाजी महाराज वंजारी यांच्यासाठी जोरदार टाळ्या. माझ्याबरोबर आलेले आळंदी या ठिकाणी ज्यांनी साधना केली असे असणारे आमचे आतेभाऊ हरिभक्तपारायण आशिषजी महाराज वायकर. यंदा ते उमेदवार आहे. एखाद्या नाजरे गावामध्ये एखादी मुलगी असली तर बघा त्यांच्यासाठी धन्यवाद देतो. आणि ह्या ठिकाणी माझे चुलते असणारे अविनाश नाना बढेकर दोघांनाही सांगितलं आहे मी. आणि त्याचबरोबर आमचे बरोबर माझे आलेले बंधू त्यांना वावरातनं घेऊन आलो. पाणी भरत होतं. म्हणलं माझी तब्येत नाही बरोबर म्हणून असणारे आदरणीय माझे बंधू समीरजी यांनाही धन्यवाद देतो. चुकून एखादा हृदयस्पर्शी शब्द दोंडातून गेला असा वाणीचा दोष समजावा. आजपासून सुसूत्रता धरा. घरी गेल्यानंतर थोडं हसा. कोणाचं वाईट करू नका. एखाद्याबद्दल चांगलं बोलता आलं तर बोला. वाईट बोलू नका. एखाद्याचं चांगलं करता आलं तर करा. वाईटही करू नका. तुम्ही यांना नाथ म्हणा. तुम्ही यांना लक्ष्मी म्हणा आणि सौकाने संसार करा हीच भोलेनाथाच्यांनी प्रार्थना करतो. झालेली सेवा हे लोक साधा या कारणे जाणं त्याची संगती ज्यांनी हार्मोनियमवरती ज्यांनी साथ दिली. बाबांचं नाव काय नागरगोजे महाराज. असं वाटलं तुमची बोटं फिरत असताना मरावन तुमच्या पोटी जन्माला येतो. तुम्हालाही धन्यवाद देतो. सुंदर अशी साऊंड सिस्टीमसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आजच्या अन्नदात्यांसाठी आज एक घास आपल्याला देणार त्यांच्यासाठी टाळ्या. जास्त वेळ नाही झाला. 7:45ला कीर्तन चालू झालं होतं. वेळेतच सोडलं. माझ्याबरोबर आले सर्वांना धन्यवाद देतो. असणारे सयाजीराव असन उत्तमराव असं सगळे गावाचे असणारे सुंदर नियोजन कार्यकर्ता सप्ताह कमिटी कोणाचं नाव नसेल घेतलं तर बोटं मोडू नका. घाटातनं जायचे मला. सगळ्यांसाठी धन्यवाद. आलेल्यांसाठी धन्यवाद. न आलेल्यांसाठी धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद देतो. हे लोक साधा या
कारणे जाणं त्याची संगती धरणे आणि परलोक सादायकांनी सद्गुरू पाहिजे. माझे सद्गुरू ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिराचे संस्थापक अध्यक्ष स्वानंद सुखनिवासी गोविंद महाराज केंद्रे यांच्या चरणावरती समर्पित करून वाणीला ह्याच ठिकाणी पुन्हा विठ्ठल जय जय विठ्ठल. जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल